तर MPSC गट ब प्रिलिम्सची परीक्षा झालेली आहे आणि आता सगळ्यांच्या मनात एकच धाकधूक आहे. निकालाचं काय होणार? आन्सर की चेक केल्यानंतर पुढचं पाऊल नेमकं काय टाकायचा हाच तो सगळ्यात मोठा प्रश्न आहे. चला या विश्लेषणातून याच प्रश्नाचं उत्तर सोपं करूया. आणि हो, हाच तो सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, नाही का? नेमका किती स्कोअर आपल्याला मेन्सच्या रेसमध्ये ठेवेल? वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या मतांचा आणि आकडेवारीचा अभ्यास करून एक स्पष्ट दिशा देण्याचा हा एक प्रयत्न आहे. बरं, तर आज आपण या 4 टप्प्यांमधून जाणार आहोत. परीक्षेनंतरच्या गोंधळापासून ते तुमच्या पुढच्या ॲक्शन प्लॅनपर्यंत आपण सगळं काही स्पष्टपणे समजून घेणार आहोत. तर सुरू करूया पहिल्या टप्प्यापासून. माहितीये, आन्सर की आल्यानंतर मनात जी एक घालमेल सुरू होते ना, आपण सगळेच ती फेज अनुभवतो. पास होणार की नाही, आणि ही जी अनिश्चितता आहे ती आपल्या अभ्यासावर परिणाम करते. म्हणूनच ती दूर करणं खूप महत्वाचं आहे. सध्या बघितलं तर अनेक अंदाज आणि चर्चा सुरू आहेत, बरोबर? पण आपलं उद्दिष्ट काय आहे? की या सगळ्या आवाजाच्या पलीकडे जायचं आणि डेटा व तज्ज्ञांचं विश्लेषण काय सांगतंय यावर आधारित एक ठोस, एक स्पष्ट चित्र उभं करायचं. बरं, आता या वर्षीचा कट ऑफ समजून घ्यायचा असेल ना, तर आपल्याला थोडं मागच्या वर्षी डोकावून बघावं लागेल. कारण या 2 परीक्षांमध्ये खरं सांगायचं तर जमीन आसमानाचा फरक आहे. चला बघूया कसा. हा आकडा बघा, 62.5. हा होता 2024चा ओपन जनरल कट ऑफ. MPSCच्या इतिहासातला एक रेकॉर्ड ब्रेक आकडा होता हा, ज्याने सगळ्यांनाच अक्षरशः धक्का दिला होता. आणि ह्याच आकड्यामुळे यावर्षीची सगळी गणितं बदलली आहेत. आणि इथेच खरा खेळ आहे बघा. 2024चा पेपर अनेकांना सोप्पा वाटला, त्यामुळे स्कोअर वाढले आणि कट ऑफने अशी काही उसळी घेतली. पण 2025चा पेपरबद्दल जवळपास सगळ्यांचंच एकमत आहे की तो खूपच जास्त अवघड होता, वेळखाऊ होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनपेक्षित होता. त्यामुळे या दोन्ही वर्षांची थेट तुलना करणं ही एक मोठी चूक ठरेल. मग प्रश्न येतो की कट ऑफ खाली का येणार? याची काही ठोस कारणं आहेत. बघा, अनिकेत जाधव यांच्यासारख्या तज्ज्ञांनी पण हेच सांगितलंय. एकतर प्रश्नांची लेव्हल खूपच वरची होती. पेपर प्रचंड लेंदी होता. नेहमीसारखे जे रिपीट होणारे प्रश्न असतात ते जवळपास नव्हतेच. आणि हो, इतरही काही गोष्टी होत्या ज्यांचा विद्यार्थ्यांच्या परफॉर्मन्सवर परिणाम झाला. चला, आता आपण या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आणि तज्ज्ञ नक्की काय आकडेवारी मांडत आहेत ते आता आपण पाहूया. आता ही स्लाइड बघा. ही खूप इंटरेस्टिंग आहे का? कारण हे थेट विद्यार्थ्यांचं मत आहे. सुपर कोचिंग टेक्स्टबुकनं एक सर्वे केला होता आणि त्यानुसार जवळपास 40% विद्यार्थ्यांना पेपर कठीण किंवा खूप कठीण वाटलाय. म्हणजे विचार करा, यावरूनच आपल्याला पेपर किती आव्हानात्मक होता याचा एक चांगला अंदाज येतो. ओके, तर ही स्लाइड म्हणजे या संपूर्ण विश्लेषणाचं सार आहे असं म्हणायला हरकत नाही. इथे 3 प्रमुख आणि विश्वसनीय स्रोतांचे अंदाज आपल्यासमोर आहेत. द ग्रो अकॅडमीचा अंदाज आहे 54 to 56. तर नवयुग स्टडी फोरम आणि सुपर कोचिंग टेक्स्टबुक या दोघांचाही अंदाज जवळपास सारखाच आहे, 52 to 55च्या घरात. म्हणजे एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होतीये. कट ऑफ 52 to 56च्या रेंजमध्येच कुठेतरी असण्याची शक्यता जास्त आहे. आणि हे अंदाज फक्त ओपन कॅटेगरीपुरते मर्यादित नाहीत, तर इतर प्रवर्गांसाठीही आले आहेत. जसं की द ग्रो अकॅडमीनुसार OBC आणि SCBCचा कट ऑफ ओपनच्या अगदी जवळ म्हणजे 54 ते 56च्या घरातच राहू शकतो. तर SC, VJA, EWS आणि STसाठी तो त्याहून थोडा कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पण थांबा, यात एक छोटासा ट्विस्ट आहे. काही तज्ज्ञांनी लोअर सर्किट लागण्याची शक्यताही वर्तवली आहे. आता याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की जर पेपर खरंच खूप जास्त विद्यार्थ्यांना अवघड गेला असेल तर कट ऑफ या अंदाजांपेक्षाही खाली येऊ शकतो, म्हणजे 52च्याही खाली घसरू शकतो. त्यामुळे आशा अजूनही सोडायची नाहीये. ठीक आहे, तर या सगळ्या डेटा आणि आकड्यांवरून आपण काय शिकलो? आता या माहितीचं करायचं काय? चला, सगळ्यात महत्त्वाचं आपल्या पुढच्या ॲक्शन प्लॅनबद्दल बोलूया. तर तो मॅजिक नंबर, तो कळीचा आकडा आहे 52. जर स्कोअर 52 किंवा त्यापेक्षा जास्त येत असेल तर बहुतेक सर्व तज्ज्ञांच्या मते एक क्षणही वाया न घालवता थेट मेन्सच्या तयारीला लागायला हवं. हा एक प्रकारे सेफ झोन मानला जातोय. जर स्कोअर 52पेक्षा जास्त असेल तर अभ्यास सुरू केलाच पाहिजे, कारण जर दुसरी आन्सर की आपल्या बाजूने लागली तर आपण स्पर्धेत मागे राहता कामा नये.
हे वाक्य खूप महत्वाचं आहे, कारण निकालाची वाट पाहण्यात वेळ घालवणं ही या क्षणी सर्वात मोठी चूक ठरू शकते. कारण फायनल आन्सर कीमध्ये एखाद दुसरा प्रश्न जरी इकडे तिकडे झाला आणि आपण अचानक स्पर्धेत आलो, तर तेव्हा तयारीसाठी वेळच उरणार नाही. त्यामुळे आपला ॲक्शन प्लॅन एकदम सरळ आणि सोपा आहे. सगळ्यात आधी आपला स्कोअर 50च्या जवळ आहे का हे तपासा. असेल तर अजिबात वेळ न दवडता लगेच मेन्सचा अभ्यास सुरू करा. आणि यातली सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? गट ब आणि गट क मेन्सचा सिलेबस एकच आहे, म्हणजे ही मेहनत अजिबात अजिबात वाया जाणार नाही. आणि हा एक खूप मोठा स्ट्रॅटेजिक फायदा आहे. विचार करा, समजा दुर्दैवाने गट ब ची संधी हुकलीच, तरीही गट क साठी तुम्ही पूर्णपणे तयार असाल. म्हणजे एकाच तयारीत 2 संधी. हा एक स्मार्ट आणि सुरक्षित निर्णय आहे, जो तुमचा वेळ आणि कष्ट दोन्ही वाचवेल. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न सोडून जातो. ज्या प्रकारे परीक्षेचं स्वरूप आणि कट ऑफ सतत बदलत आहेत, ते पाहता फक्त अभ्यास करून भागेल का? की आता आपल्याला आपल्या तयारीच्या पद्धतीत, आपल्या स्ट्रॅटेजीमध्येच काहीतरी मूलभूत बदल करण्याची गरज आहे? यावर नक्की विचार करा. आशा आहे की या विश्लेषणामुळे तुमच्या मनात जो काही गोंधळ होता तो थोडा कमी झाला असेल. जर हा व्हिडिओ खरोखरच उपयुक्त वाटला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. आणि अशाच स्पष्ट आणि उपयुक्त माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.